सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकेल, संपत्तीही वाढेल. तुमचा पूर्ण भर हा सामाजिक प्रश्नांवर असेल. लांबचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. कोणतंही काम पूर्ण केल्यानं धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचारांना तुम्हाला टाळावं लागेल, अन्यथा त्रास होईल. पार्टनरशिपमध्ये काम करणं चांगलं राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आदर वाढवणारा असेल. कुटुंबामध्ये सुरू असलेले वाद हे बाहेरील व्यक्तींसमोर सांगू नका. भावा बहिणींकडून तुम्हाला पूर्ण आनंद मिळेल. एकापेक्षा जास्त स्रोतांकडून उत्पन्न मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी ऐकायला येईल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक बचत योजनांवरती लक्ष देतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. जवळच्या लोकांचा विश्वास तुम्ही आज सहजपणे जिंकू शकाल. अनावश्यक वादामध्ये तुम्ही पडू नका, तुम्हाला समस्या येतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी करा. तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. व्यावसायिकांनी वेळ घालवू नका. बोलण्याच्या सौम्यतेमुळे तुमचा आदर वाढेल. घेतलेली जबाबदारी तुम्ही वेळेत पूर्ण करा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी खास असणार आहे. अभ्यासाबाबत तुम्ही अधिक जागरूक व्हाल. परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल. कामाच्या शोधात असणाऱ्यांना आजचा दिवस सामान्य असेल. व्यवहारामध्ये सावध राहा. कोणीतरी तुमच्याशी चुकीचा व्यवहार करेल. कोणतंही महत्त्वाचं काम तुम्ही वेळेवरती पूर्ण करा, अन्यथा अडचणी येतील. तुम्हाला काही गुप्त माहिती मिळू शकते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना वस्त्र किंवा अन्नदान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेचा पुरेपूर फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घालवाल, जे तुमच्यासाठी चांगलं राहील. स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल. तुम्हाला कामामध्ये यश मिळेल, ज्यामुळे उत्पन्न वाढेल. मुलांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ मिळेल. मानसिक शांती मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. नशिबाच्या दृष्टिकोनातूनही आजचा दिवस चांगला जाईल. सर्व क्षेत्रामध्ये तुमचा वेग चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मोठ्यांचा सल्ला घ्यावा. कायदेशीर बाबींमध्ये सुरू असलेल्या समस्यापासून तुम्हाला आराम मिळेल. अनोळखी व्यक्तीपासून सुरक्षित अंतर राखा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळाला चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. काही जुन्या योजना तुम्ही सुरू करू शकता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. लहानांच्या चुका तुम्हाला माफ कराव्या लागतील. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. राजकारणामध्ये काम करणाऱ्यांना फायदा होईल. कमी अंतराचा प्रवास तुमचा होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तब्येतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा समस्या येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर पाठिंबा मिळेल.
नोकरीच्या ठिकाणी कामांबद्दल वरिष्ठांशी वाद घालू नका, तुम्हाला समस्या येतील. कायद्याशी संबंधित कोणत्याही बाबतीमध्ये आज तुमचाच विजय होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही कुत्र्याला रोज चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मेहनतीचा असेल. वैवाहिक जीवनातील अडथळ्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या जवळच्या लोकांशी तुमची जवळीक वाढेल. जोडीदारासोबत तुम्ही वेळ घालवाल. दोघांमधील अंतर हे कमी होईल. स्थिरतेची भावना तुमची मजबूत होईल. नवीन मालमत्ता खरेदी करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. आज तुमची मित्रांशी जवळीक वाढेल. व्यावसायिक लोकांनी आज वेळेवर निर्णय घ्यावा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. तुमच्यातील ऊर्जा ही योग्य कामासाठी वापरा, अन्यथा तुम्हाला समस्या येतील. तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचं वर्तन चांगलं ठेवा. तुम्ही बजेट तयार केल्यास आर्थिक अडचणी कमी होतील. विरोधी लोकांशी तुमचा आज सामना होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमची कला आणि कौशल्य सुधारण्याचा आहे. कोणतंही काम हे उत्साहानं पूर्ण केल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. काही वैयक्तिक परिस्थितीवरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा त्रास होईल. मित्रांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. विद्यार्थी त्यांच्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला दिसतील. त्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमांचकारी असू शकतो. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती देखील आज पूर्ण होताना दिसते. तुमच्या मोठ्यांच्या सल्ल्याचं तुम्हाला पालन करून नाव कमवावं लागेल. कुटुंबातील कोणाशीही आज वाद घालू नका, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. तुमची प्रलंबित कामं आज वेळेवरती पूर्ण होतील. भौतिक गोष्टींवरती तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित कराल. अनावश्यक वस्तू तुम्ही आज खरेदी कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मित्रांनो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही रोज अशीच नवनवीन माहिती तुमच्या उपयोगाची खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.